बोला ना देव बाप्पा. या नमस्कार नमस्कार. तुमचा व्हिडिओ बघत असते. गाव लय मस्त असतं. गाव खांबेवाडी, रेल्वे सर्व्हिसला आहे कुर्डवाडीला. पण चिकलठाणला गेलतो मधल्या मार्गे चालला. मस्त असतं तर छान पाणी सामाजिक वगैरे आहे. आणणार होता. नाही नको काय नको. दिसला ये बाय. या या की मॅडम. कुर्डवाडीची का तुम्ही प्रॉपर? नाही आम्ही सांगू खरं बर बर. रेल्वे सर्व्हिसला आहे मी होय. कुर्डवाडीला. अच्छा खूप छान, खूप आनंद वाटला. नाही छान असतात एकदम सामाजिक म्हणजे सासरवाडी चिकलठाण सरडे सर सर बर बर बर. ते- बापूंचे नातेवाईक हो अगदी आमचे मित्रच आहेत. पाणी आण ना बाई पाणी आणखी दादा. नमस्कार. लावलाय का? नमस्कार मंडळी. बघा ना काय असतं ना की आपल्या बऱ्याचदा कामाची पोचपावती काय असते आपणच आत्मपरीक्षण करतो. आणि ते आत्मपरीक्षण करत असताना आपल्याला कधी कधी वाटतं आपण चाललोय ते अगदी योग्य मार्गाने चाललेलं आहे. मी शूट इथं चालू असताना दादा मला वाटते त्या तितके गेले आणि रिटर्न माझ्याकडे आले. त्यांनी कौतुक शाब्दिक केलं. दादा तुमचं नाव काय? माझं नाव वासुदेव कोळेकर. मी रेल्वेमध्ये असतो. या की तुमचे हमेशा या. व्हिडिओ बघत असतो. नक्कीच खूप सामाजिक विषयाला धरून तुमचे व्हिडिओ असतात. अगदी आणि तुमच्या मुलांचं पण मला खूप कौतुक वाटतं की तुमच्या व्हिडिओ मध्ये ते चांगले साथ देतात. क्या बात. तर मंडळी कसं असतं ना एक बघा आज आपण पाहतो की एक प्रामाणिक काम ज्याला म्हणतो आणि ते काम आपण जर का एकदम घ्या ना काय नाही चालतंय. कारण हेच आपण समाजाला तेच दाखवतोय. आणि हे काम करत असताना आपण किती इमानदारीने आणि किती इमाने इतबारे करतोय त्याचा प्रत्यय म्हणजे हा दाखला आहे. दादा मला वाटतं रेल्वेच्या खात्यामध्ये सर्व्हिसला आहेत. त्यांच्या ह्या मिसेस आहेत आणि ह्यांचं जे सासरवाडी आहे ते चिकलठाण आहे. जे आमचं आराध्य दैवत श्री कोटलिंगनाथ मंदिर. आम्ही नेहमी त्या देवाला जातो. आणि ह्यांचं प्रॉपर गाव जे आहे ते संगोबा, बरोबर का? करमाळ्यापासून काही 4 ते 5 किलोमीटर अंतरावरच ते गाव आहे. आणि दादा डिरेक्टली भेटायला आले. खूप छान वाटलं. आणि अशी लोक फावल्या याच्यातच आपल्याला भेटतात आणि एकदम मनमोहक गप्पा आणि आपलं कौतुक ज्यावेळेस करतात त्यावेळेस खरंच मनाला भारी वाटतंय. खरंच छान वाटलं. आम्हालाही तुम्हाला भेटून लई खूप बरं वाटलं. कारण व्हिडिओ मी बघत असतो युट्यूबवर हमेशा. हात कर की. बघा मंडळी काय राव आपलं रस्त्यावरच घर आहे आणि आणखी काय कमवायला काय पाहिजे आपण. कित्येकाने कित्येक पद्धतीनं कशाही पद्धतीनं पैसा कमावला. पण मी हक्काने आणि आवर्जून या ठिकाणी या व्यासपीठावर सांगू इच्छितो की मी माझ्या हयातीमध्ये ही अशी प्रेमळ आणि अगदी सन्मानार्थ जीवाला जीव देणारी माणसं कमवली. ह्यापेक्षा आज जो सुवर्णक्षण आहे मला वाटत नाही माझ्यासाठी हा खरंच खूप मोठा असेल आणि कमी नसेल. खूप छान वाटलं. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करायलाच त्यापेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.